रोड टाकला तर मग आता करायला पाहिजे नाही, पचार आणून ठेवून दिलं आणि काही करत नाही. 6 महिन्यापासून काम बंद आहे. नरखेड येथील इंदिरानगर वार्ड क्रमांक 13 या ठिकाणी काही महिन्याआधी रस्त्याचे काम सुरू झाले. मात्र काही कारणास्तव अजूनपर्यंत रस्ता हा पूर्णपणे बनलेला नाही. रस्त्याचे काम हे रखडलेले आहे. काम जर लवकर पूर्ण झाले नाही तर पावसाळ्यात येथील नागरिकांना मोठा त्रास होणार आहे. पाहूया या परिसरातील नागरिक काय म्हणतात. आढावा घेतला आहे आमचे मित्र शेखर पाटील यांनी. डांबरीकरण झालेलं नाहीये. डांबरीकरणच्या आजूबाजूला चक्करचं हे होतं, पण ते चक्कर बी लावलेले नाहीये आणि डांबरीकरण बी टाकलेलं नाहीये. किती महिन्यापासून काम थांबलेलं आहे? आणि 4-5 महिने झाले काम थांबलेलं आहे. 2-3 महिन्याच्या आधी पहिले केलेलं आहे त्यांनी, तेव्हापासून काम बंद ठेवलंय. 6 महिने झालं काम बंद आहे. 6 महिने झाले. नगर परिषदचे कर्मचारी येतात आणि वापस चालले जातात. पहिले नाली पाहिजे होती, त्यानं रोड टाकला. ठीक आहे, रोड टाकला तर मग आता करायला पाहिजे नाही, पचार आणून ठेवून दिलं आणि काही करत नाही. 6 महिन्यापासून काम बंद आहे. पाणी जात नाही तर काय, आजूबाजू सारे त्याचं नालीच नाही तर पाणी कुठं जाईल. पहिले नाली पाहिजे होती, मग रोड पाहिजे होता. ते 3 डाव नळासाठी येतेत बापा. मोटर नको लावा, टोटे लावा. अरे तुम्ही 1-1.5 तास पाणी द्या ना, आम्हाला खुशी आहे का आमचं बिल जराचं. मोटर लावून पाणी होत, मोटर लावा लागते. 3 डाव येते त्या कामासाठी, पकडायला येते. मला सांगा भाऊ, हा रोड सँक्शन झाला किती महिने झाले? हा रोड सँक्शन होऊन जवळपास माझ्या माहितीनुसार जवळपास 3 ते 4 वर्ष झाले. पण त्याचं काम जे आटावं लागलं, जी निवडणूक झाली, निवडणुकीच्या तोंडावर अगोदर इथं काम लागलं. अच्छा. जवळपास 2 ते 3 महिने तुम्ही बघू शकता. त्या नागदार मंदिर पासून तिकडे मागं ते जे तुम्हाला दिसत आहे तिकडे निंबाचं झाड, तिथं पण रोडचं काम होतं. पूर्ण हे कामचं जवळपास काही करोड रुपयाचं होतं. आणि पेपर कटिंग नुसार आम्हाला माहिती भेटली की इंदिरानगरचा हा जो रोड आहे, या रोडचं काम परिपूर्ण नसतानाही मुख्याधिकारी कदम साहेबांनी, परदेशी साहेबांनी याचे 40 लाख रुपये बिल त्यांना देऊन दिलाय. जे डांबरीकरण नाही झालंय, आधीच दिलाय. आम्ही स्वतः पेपरला पाहिलं, माझ्यापाशी आहे, पेपर कटिंग पण आहे की जे डांबरीकरण नाही झालं, काम पूर्ण नाही झालं, तरी पण याचे पैसे त्यांना दिले आहे. आता मला सांगा, राहिलेलं जे काम आहे, या कामाची जबाबदारी कोण घेणार आहे? नाही, बरोबर. जबाबदार कोण आहे? जे बिल पास करून दिलाय, त्याला पेमेंट देऊन दिलाय. आता तुम्ही बघू शकता, इथं गंदगी बघू शकता कोण्या पद्धतीने आहे. ठीक आहे, ह्या गंदगीला जबाबदार कोण आहे? ठीक आहे, इथे लहान मुलं राहते, ते लहान पोरं आहे, नागरिक आहे, बघू शकता तुम्ही. याच्यापासून जो होणारा त्रास आहे, ह्या नागरिकांना जो त्रास होईल, याचा जबाबदार कोण आहे? मला सांगा. इथे जे चेकर ब्लॉक आहे, ह्या रोडचं काम जर पूर्ण होऊन गेले, चेकर ब्लॉक लागून गेली, तर गंदगी होणार नाही. ठीक आहे, ज्या कामाकडे गव्हर्नमेंट लक्ष करायला पाहिजे त्या कामावर लक्ष करत नाही, विनाकारण नागरिकांना त्रास देते. याचा जबाबदार कोण आहे? नगर परिषदकडे गेले होते का? बिलकुल 100 वेळा गेल्या. इथे तुम्ही बघू शकता, हे जे शकून मोठी आहे, हिनं कितीतरी वेळा कंप्लीट केली आहे. हे जे शकून सातपुते आहे, हिनं कितीतरी वेळा कंप्लीट केली आहे, पण हिला फक्त काहीच म्हटलं नाहीये. आम्ही नगरसेवकाकडे गेलो, आम्हाला शकून मोठे आणि मंगलाबाई, आम्ही स्वतः गेलो होतो. आम्हाला काय म्हणे नगर परिषदचे मेंबर, आम्हाला तुमच्या कामासाठी नगर परिषद पेमेंट देत नाही म्हणे. अच्छा. आम्हाला डायरेक्ट तोंडावर म्हटलंय का मंगलाबाई, आम्हाला पगार देत नाही म्हणे. आम्ही वोटिंग केलं म्हणे, पैसे घेऊन म्हणे. प्रूफ करून द्या की कोण्या पद्धतीने आम्ही पैसे घेऊन वोटिंग केलं आहे. मग यायला तेव्हा आमची सेवा करायची राहत नाही, मग इथे वोटिंगसाठी येते कशाला? याच नाही. मग आम्हाला काही तुमच्या सेवेसाठी गव्हर्नमेंट पगार देत नाही म्हणते. म्हणजे समाजसेवा आहे की पगारासाठी काम करते? कोण्या पद्धतीसाठी इलेक्शन करतात हे लोक? पण या ठिकाणी रस्त्याचं काम अजूनपर्यंत पूर्ण झालेलं नाही आणि त्याची जी उचल रक्कम आहे ती ठेकेदाराला मिळालेली आहे. आणि ठेकेदारांनी एक नवीन काम घेतलेलं आहे, पण हे काम अर्धवट सोडलेलं आहे. बरोबर. काय वाटतं तुम्हाला, नगर परिषद या कामावर लक्ष देईल का? बिलकुल मला नाही वाटत, कारण याच्यामध्ये परदेशी साहेब पण इन्व्हॉल्व आहे असं जिथपर्यंत माझा अंदाज आहे. अच्छा. नाही, तुमची एक जाणीव आहे, तरी पण मला सांगा की वारंवार तुम्ही त्या ठिकाणी गेले, रस्त्याचं काम अजूनपर्यंत झालेलं नाही. बरोबर. यावर आणखी काय उपाययोजना करा तुम्ही? नागरिक योजना आपण याच्यासाठी काय करू शकतो तुम्ही सांगा? सर्वसामान्य नागरिक काय करू शकते? त्यांच्या समोर आता समोर मागं 3 तारखेला आढावा बैठक झाली, किती तरी कंप्लेंट झाल्या. काय निवारण निघालं? याबद्दल काही पोलीस कंप्लेंट वगैरे झाली का? पोलीस कंप्लेंट करून करणार काय? या शेवटी सामान्य नागरिक कुठेपर्यंत लढणार आहे तुम्ही विचार करा. काय करणार सामान्य नागरिक? आम्ही आढावा बैठक मध्ये कितीतरी कंप्लेंट केल्या, कोणत्या समस्येचं निवारण झालं सांगा मला? आजही पाण्याचा जो विषय आहे, पाणी जसं तसं घेऊन राहिलाय. कोणाला खुशी आहे का डबल मोटर पंप लावून आपल्या घरावर पाणी टंकीमध्ये पाणी चढवायचं? याने जर रेग्युलर पाणी दिलं, कोणाला खुशी आहे का? जे आमदार साहेबांना जे आम्हाला आश्वासन दिलं होतं
त्या आश्वासन म्हणजे आमचं म्हणजे समाधान नाही झालेलं आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता वार्ड नंबर 13 इंदिरानगर या ठिकाणी जो रस्ता गेल्या काही महिन्यांपासून सँक्शन केलेला होता, रस्त्याचं काम अर्धवट झालेलं आहे. आणि जी बातमी पेपरला आली होती त्या बातमीनुसार ठेकेदारांनी या कामाचे अर्धवट रक्कम घेऊन काम हे अर्धवट सोडलेलं आहे आणि या परिसरातील नागरिक मात्र त्रस्त झालेले आहे. आता केव्हा या रस्त्याचे काम सुरू होणार आहे याकडेच आता या परिसरातील नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे. आता इंदिरानगर नरखेड येथील रस्त्याचे काम केव्हा पूर्ण होईल, नागरिक मात्र प्रतीक्षा करत आहे. कॅमेरामॅन राहुलसह शेखर पाटील, न्यूज नरखेड.